पुणे हॉटेल असोसिएशननं अत्यंत गंभीर इशारा दिलाय। जर येत्या 2 दिवसांमध्ये इंधन पुरवठ्यावर तोडगा निघाला नाही तर परिणाम वाईट होतील असा इशारा त्यांनी दिलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा अनेक ठिकाणी जाणवू लागलेला आहे। माझ्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी आहेत। वितरकाकडे जेवढे आहेत तो आता देतोय, ते पण कसं करतो, तुम्ही 10 मागितले की तुम्हाला 5 देतोय, 4 देतोय, 3, जसं त्या हॉटेलच्या ह्याच्याप्रमाणे। पुण्यातली काय परिस्थिती पुढच्या काही दिवसात होईल, म्हणजे 2 दिवसात तुम्ही म्हटलं? 2-3 दिवसात पुण्यात 80% हॉटेल बंद होतील। गॅस नाही, त्याला अल्टरनेटिव्ह पण दुसरं काही नाही आहे फ्यूल। म्हणजे तुम्ही आता रॉकेल वापरत नाही, कोळसाला बंदी आणली, त्यामुळे लोकांनी कोळसाला बंदी आणल्यामुळं कित्येक लोकांनी तंदूर भट्टी जे आहे ते गॅसमध्ये कन्वर्ट केलं। कारण मध्ये GR आलता कोळसा बंद, लाकूड तर प्रश्नच येत नाही। राहिलं काय इलेक्ट्रिकल इंडक्शनमध्ये तुम्ही एक सगळ्या गोष्टी जे आता मी देतो ते फ्रायपॅन ते इंडक्शनमध्ये होत नाही, त्यामुळं तुम्ही फक्त गरम करून देऊ शकता। त्यामुळे ते मेनू कार्ड जो तुमच्याकडे 100 मेनू कार्ड आहे तो ऑटोमॅटिक 15-20 डिशपर्यंत तो येऊन राहील। अनलिमिटेड डिशेस तुम्ही देऊ शकाल। जाणवणार ना कोविडसारखं ना, आता कोविडला काही पळून गेलं नाही, पण आता हॉटेल बंद झाल्यानंतर लाखो कामगार पुण्यामध्ये बेकार होणार। लाखो कामगार पुण्यात 7-8 हजार हॉटेल्स आहेत आणि ह्याचा परिणाम खूप म्हणजे मोठा परिणाम होणार। कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।